यात्रा फिरून फिरून झाली आणि आता आम्ही निघालो घराकडे आणि चैत्या लागलाय गाडी डुलवायला. आणि थांबा तुम्हाला पुढचं लोकेशन. चैतन भाऊ ड्रायव्हर परफेक्ट ड्रायव्हर आणि असं उडीवते गाड्या काय नव्हच. पुढं काय बघणं झालंय. गाडी आता 180 न पोलीस गाडी. बोला का भैया. आता आपण निघालोय जरा बाहेर निघालोय आम्ही. आता आमची यात्रा फिरून झालेली आहे आणि यात्रेत काय अशी पाहिजे अशी मजा आम्हाला कोणाला आलेली नाही. वैतागा बज झालाय सगळा विषय. आता रात्रीचा आता 10:30 वाजली ती आणि सगळ्यासनीच घरातनं फोन यायला लागलाय. त्यामुळे आता भुका पण आम्हाला बऱ्याच लागल्या त्या. आणि यात्रेत काय चांगला अजिबात नव्हतं. काय तर डुप्लिकेट माल होता सगळा. आणि काय विषय नुसती पोरांचा काय बोलण्याच्या पलीकडे विषय आहे सगळा. आता काय आता सांगायचं तुम्हाला. भेळ तर आम्ही खाल्ली. अजिबात भेळ चांगली नव्हती. बरी लागली जरा त्यातल्या त्यात. पण चव गेली तोंडाची सगळ्या. पण घरचं जेवण ते घरचं जेवण त्याला काय तोड नाही. त्यामुळे आता पोरासनी लागले त्या भुकाने आम्ही जाणार आहे आता घरी जेवायला सगळेजण. आणि सगळ्यांनी जेवणाची अपेक्षा आहे. पण विषय असा आहे की यांच्या घरी सगळ्यांचे जेवण केले ते. मी दिलं जेवण तर कसं घरचं जरा आपल्याला येऊ खाऊ शकतो शिळ. पण परत बोलणार परत मला म्हणणार की आपण जेवण दिलं आणि घरातलं आमच्या मात्र झालं आणि आम्हाला सकाळी शिळ खायला लागलं. परत आणि यांचं बोलून घ्यायला लागणार मला. आई खरंच गोष्ट आहे. मी पोरासनी पटत नाही सांगितलेलं. पोरं सरळ वागत नाही ती. ध्यान देत नाही ती. काय करायचं मग. माझ्या विरोधात बोलते आणि विरोधातच बोलते ती. आणि सोपान आधी म्हणजे सोपानला आली ती 4 फोन. सोपानाला टेन्शन मध्ये. सोपानला बॉसनं सांगितलंय वायरिंग कुठं चुकलंय वाटतं. काय त्याचं त्याला कळत आले. सर हा इथनं बी जाते. चल झालेत ना. कुठनं जरी गेलो तर जातेच काय विषय नाही. आणि सगळा इथनं आम्ही जरा पुढे गेलो का नाही सगळा आहे भुताटकी रोड. आणि तुम्हाला अमावस्या पौर्णिमेचा विषय माहितच असते सांगायला नको. आणि इथं मर्डर म्हणला बाबा मला माहित नाही. पण काका म्हणतो इथं मर्डर झालता. काय विषय झालाय काय माहिती. गाडी आल्या इकडे. गाडीवाल्यापासून जाऊ. मग 1-2 मिनिटं थांबा जरा. इथे गर्दीले झालं ट्रॅफिक झाले. तुम्हाला थोडा वेळाने बोलतो. चैत्या चेष्टा करून चैत्या चालवायला लागलं की चैत्य नाही कोणाच्या बाला ऐकत. कुठनं गाडी बिडी आली इकडे तिकडे तर विषय होते हार्ड. आणि आलाय माणूस आडवा. ते एक बरं झालं देवदूतच आहे म्हणायचं आमचा पुढचा आडवा. त्यामुळे आमचं जुळलंय. त्यामुळे काय विषय नाही. दादा चला. हे बघा तुम्हाला मी म्हणत होतो का नाही रोड मला भुताटकी विषय आहे सगळा म्हटला इथं. माझ्या ध्यानात गेलं काय बोलायचं होतं ते. हा आता बोला. आता मागाचा विषय झालाय तुम्हाला कळाला सगळा काय विषय आहे काय नाही. मग आता असलं वारं सुटलंय जोरात का नाही. नाद खोळा वारं सुटलंय या. पुढं गाडी आहे या. वारं जोरात सुटलंय. आता आम्ही निघालो घराकडं. वारंची सुटले का नाही आपलंच वार आहे. त्यामुळे काही विषय नाही वाऱ्याचा. गाणं पण खतरनाकच आहे. आणि आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अवश्य करा. डबल झालं वाक्य पण तरी पण घ्या. हा कळालं का नाही भाऊ. आपलं नाद खोळा आपला विषय. आज पोरांनी बोललं की नाही एक मनात असा आधार येतो. आणि असं वाटतं की आपण वर लय जाणार आहे. वर म्हणजे वर नाही जाणार असा आपण. तुम्हाला कळायला असेल आता भावनेच्या भरात माणसं बोलून जाते ती. कळतं माणसाला काय नाही ते विषय भारी असते विषय. बाकी काय नाही. आता आम्ही आलोया शिराळ्याच्या MIDC रोडला. तुम्हाला दावतो MIDC. पहिली की शिराळ्या MIDC
मगाशी आम्ही येत होतो तेव्हा लाईट चालू होते समाधान मिळतं 99% आठवतं. आणि आता लाईटा सगळ्या घालवली त्या कारण की वेळ पण लय झालाय आणि उन्हाळ्यात लाईटा जाते तुम्हाला माहित आहे. लाईट बी लहान असतील लय येत असेल लहान असते कळायला पाहिजे लाईट चालू ठेवाय पण आणि काही ठेवलेलं नाही त्या लाईटा चालू सगळ्या बंद आहे त्या लाईटा. करू का व्हिडिओ कॉल? कसा इशे आम्ही काय व्हिडिओ कॉल करू का मध्ये मनगाडाचा नीला काय झालं पब्लिक सगळी शांत झाली कारण की आता आम्ही गावाकडे पुसलोय आमच्या घराकडे. बेंगलोर मध्ये आता रूम मध्ये नाही आता आपला रेग्युलरचा लॉग आहे त्यामुळे काही विषय नाही. आता ह्यो आपल्याला उद्या टाकला पाहिजे पब्लिकला सांगितलं पाहिजे. आम्ही शिरायला गेलतो शिरायच्या जत्रेतनं आम्ही आलो बोर झालोय आम्ही सगळी यार काय म्हणजे असं पाहिजे असं काय वाटलं नाही आम्हाला तिथं शिरायच्या यात्रेत. त्यापेक्षा काशीगावचा जी यात्रा आहे का नाही ती शेवट आहे. थोडीच असते बारकीच असते एवढी काही शिराय एवढी नसते मोठी पण चांगली असते. आणि यांची लय मोठी यात्रा काय उभा राहायला बी येत नव्हतं आणि गर्दी बरीच होती काय नव्हत झालता विषय. कधी एकदा तिथनं बाहेर जाऊ आणि कधी एकदा घराकडे येतोय असं झालं. भेळ खाल्ली 5-8 जण अजून चव गेलेली नाही तोंडाची कशाला खाल्ली म्हणून काय माहित. तिथं आणि गुगल पे होत नव्हतं काय बोंबलायचं चैत्याला पण बरं झालं नाहीतर आज भांडी घासायलाच लागली असते तिथं आम्हाला 90 रुपयासाठी 90 रुपयासाठी 9 जणांनी भांडी घातली असती. विषय चालला गाडीच तेवढा शेवटच. आता विषय असा आहे की सगळ्यांच्या गाड्या आता स्मारकवर आहेत त्या सगळीजण सगळ्यांच्या गाड्या आता आम्ही घेणार आणि प्रत्येक जण आपापल्या घराला सुटाकणार. आता पण थांबणार नाही 10:30 वाजून गेले आता किती एकदा घराला जातोय आणि झोपतोय असं झाले कारण उद्या जायचं आम्हाला व्यायामला सकाळी लवकर उठून. नाही सगळ्या रस्त्याला सगळा रस्ता सामसून झाला. डिगेची गाडी इथं आहे चैतीची गाडी इथं आहे सोप्पीची गाडी पण इथंच आहे तिन्ही पण गाड्या इथंच आहे.